नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, अवघे 60-70 दिवस राहिलेत विधानसभा निवडणुकीला। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीची कशी धुळधाण झाली आणि महाविकास आघाडीनं कशी आघाडी घेतली हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे। यामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा विषय हा प्रभावी ठरला। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन प्रभावी ठरलं की महायुतीचे नेते हे मोदींचा मेसेज जनतेपर्यंत पोहोचवण्यात, मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरले। यावर आता बरंच विचार मंथन झाले। आता लोक विधानसभा निवडणुकीकडे डोळे लावून बसले आणि या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्याची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे। बीड जिल्हा हा कायमच शरद पवारांच्या पाठीशी राहणारा जिल्हा म्हणून ओळखलेला गेला आहे। यावेळी देखील शरद पवारांना सोडून अजित पवारांनी जेव्हा आपली वेगळी चूल मांडली तेव्हा अजित पवारांसोबत धनंजय मुंडे, बाळासाहेब आजबे आणि प्रकाश सोळुंके हे 3 विद्यमान आमदार गेले। मात्र संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही। आज आपण चर्चा करणार आहोत ती बीड विधानसभा मतदारसंघावर। बीड विधानसभा मतदारसंघाचा जर का अभ्यास केला तर यामध्ये शिरूर तालुक्यातील काही गावं आणि बीडच्या आसपासची जवळपास 6 ते 7 जिल्हा परिषद सर्कल असा मिळून 3.5 लाखाच्या आसपासचा हा मतदारसंघ बनलेला आहे। या मतदारसंघावर कायमच क्षीरसागर घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे। यंदा देखील स्वतः संदीप क्षीरसागर यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांचा जवळपास 1700 ते 2000 मतांनी पराभव करत आपला या ठिकाणी झेंडा रोवला होता। संदीप क्षीरसागर यांच्या रूपाने एक तरुण आमदार या मतदारसंघाला पहिल्यांदाच मिळाला होता। त्यांची कारकीर्द, त्यांच्या गेल्या 4.5 वर्षातील कामाचा आढावा याबाबत आपण सविस्तर बोलूया। पण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे की हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेकडे राहिलेला आहे। बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघापैकी उन्हापुरा केवळ बीड मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहिलेला आहे। बाकीच्या 5 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार उभा करण्याचा गेल्या 20-25 वर्षाचा इतिहास आहे। मग त्या हिशोबाने जर का पाहायला गेलं तर बीड मतदारसंघामध्ये शिवसेनेचे अनिल जगताप हे प्रबळ दावेदार आहेत। अनिल जगताप यांनी शेड्डू देखील ठोकलेला आहे की काहीही झालं तरी आपण शिवसेनेचं शिवधनुष्य किंवा धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन मैदानात उतरणार आहोत। दुसरीकडे त्यांच्याच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे देखील मेळाव्याच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, गाठीभेटीच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली दावेदारी घट्ट करू पाहत आहेत। आता त्यांना तिकीट भेटणार की नाही, ते उभा राहणार की नाही, पक्ष त्यांची कशा पद्धतीने समजूत काढणार हा वेगळा विषय आहे। तिसरीकडे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे देखील तयारीला लागलेले आहेत। नुकताच त्यांचा एक वाढदिवस मोठ्या प्रमाणात बीडमध्ये साजरा करण्यात आला। म्हणजे लोकसभा निवडणुकीला पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर आणि राजेंद्र मस्केंच्या गावामध्ये एक आकडी मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळाल्यानंतर देखील मस्केंचा जो काही वाढदिवस साजरा झाला ते पाहून खरोखरच मस्केंच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं लागेल की त्यांनी पंकजा मुंडेंचा पराभव विसरण्यासाठी कदाचित आपल्या जिल्हाध्यक्षाचा वाढदिवस थाटात साजरा केला असेल आणि या वाढदिवसाच्या बॅनरवर होतं भावी आमदार। आता एकाच महायुतीमधील 3ही पक्ष या दृष्टीने कामाला लागलेले आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील काही वेगळं चित्र नाहीये। संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आमदार आहेत, मात्र त्यांना यावेळी उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा सुरू झाली आणि मग उमेदवारी मिळवण्यासाठी म्हणून जी काही धडपड सुरू झाली त्यामध्ये विद्यमान जे काही माजी मंत्री आणि संपर्क करतायत ते जयदत्त क्षीरसागर यांच्यापासून ते अगदी नवख्या असलेल्या किंवा नवीन चेहरा असलेल्या व्यक्तींचा देखील यामध्ये चर्चा सुरू झाली। त्यांनी देखील आपला रुमाल टाकता येतो का याची चाचपणी सुरू केली। उद्धव ठाकरे गटाकडून शहराध्यक्ष असणारे शेख निजाम हे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे त्यांनी अद्याप गाठीभेटी सुरू केल्या आहेत की नाही, ग्रामीण भागात दौरे सुरू केले की नाही हे त्यांना माहिती, पण मुस्लिमांचा असा एक मोठा मतदार वर्ग हा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। 70 ते 80 हजाराच्या घरात असलेल्या या मतदारांच्या जीवावर शेख निजाम असतील, शेख तय्यब जे संपादक देखील आहेत एका दैनिकाचे, ते किंवा इतरही
अनेक लोक हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. MIM कडून शेख शफीक हे देखील या ठिकाणी आपलं नशीब आजमावू शकतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसंग्रामच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी देखील आपली दावेदारी पेश केलेली आहे आणि त्या कदाचित अपक्ष लढण्याची तयारी करत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून किंवा महायुतीकडून उमेदवारी मिळते का याची चाचपणी सुरू केली आहे. पण लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट बजरंग सोनवणे यांना मदत केल्यामुळे महायुतीची दारं त्यांच्यासाठी सध्या तरी बंद झाल्याचं चित्र आहे. म्हणजे 95 ते 99 या काळात महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असणारे सुरेश नवले यांनी देखील मोठ्या गॅप नंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते सक्रिय होते की नाही हे त्यांना माहिती. पण आता मात्र मनोज जरांगे फॅक्टरचा आपल्याला फायदा घेता येईल का याचा विचार करून सुरेश नवले यांनी या सगळ्या रणमैदानात उडी मारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी गाठीभेटीवर जोर दिलेला आहे. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असणारे BB जाधव यांनी देखील मनोज जरांगे पाटलांचा आपल्या डोक्यावर हात असेल किंवा ते जर का पाठीशी असतील तर आपण मैदानात उतरू असा एक कयास व्यक्त केलेला आहे. त्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. या सगळ्या भाऊगर्दीमध्ये आज तरी जवळपास संदीप क्षीरसागर यांचं तिकीट कन्फर्म समजलं किंवा संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार असल्यामुळं त्यांच्या समोर टक्कर कोण देणार अशी जर का सिच्युएशन बघितली तर 12 ते 15 लोक महायुती आणि महाविकास आघाडी आणि त्यासोबतच अपक्ष या 12 ते 15 लोकांच्या गुडघ्याला बाशिंग बांधण्यात आलेले हे सगळे लोक पळापळ करतायत. नेमकं या मतदारसंघाची जातीय गणित कशी आहेत? या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा बीड नगरपालिकेचा भाग येतो. बीड नगरपालिकेवर असलेलं क्षीरसागरांचं वर्चस्व, बीड शहरात अजूनही न सुटलेल्या नागरी समस्या, मूलभूत जे काही समस्या आहेत त्या देखील न सुटल्यामुळं वैतागलेले बीडकर या सगळ्या गोष्टींवर आपण आगामी काळात वेगवेगळ्या भागामध्ये चर्चा करणारच आहोत. पण एक मात्र निश्चित आहे, एक ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की म्हैस पाण्यात असतानाच काही लोक तिचा सौदा करतात आणि त्यावर समोरचा व्यापारी किती लिटर दूध देणार याचा देखील दावा करतो. अशाच पद्धतीनं अजून 2 ते 2.5 महिने हे विधानसभा निवडणुकीला आहे. महायुती राहणार की महाविकास आघाडी फुटणार याची देखील अद्याप शाश्वती नाहीये. अशा परिस्थितीत प्रत्येकच उमेदवार हा स्वतःला भावी म्हणून घेत विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी तयारी करतोय. हरकत नाही. त्यामुळं त्यांची तयारी किती झाली आहे, त्यांच्या पाठीचे कार्यकर्ते किती आहेत, समाज बांधव किती आहेत हे देखील सगळ्यांच्या लक्षात येईल. पण उमेदवारी किंवा फाईट ही महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोघांमध्येच स्ट्रेट फाईट होण्याची शक्यता आहे. फार फार तर एखादा स्ट्रॉंग अपक्ष उमेदवार आला तर तिरंगी फाईट होऊ शकते अशी आज तरी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात बीड विधानसभेचा आमदार पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर होणार की संदीप क्षीरसागरांना घरी बसवून नवखा एखादा उमेदवार हा बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.